सिकल सेल लागलेले मुलांना जर आपण एक विशेष दिशा दाखवायची, त्यांना प्रोत्साहन करायचं त्यांच्या विकासाच्या मार्गावर, तर पहिला प्रथम त्यांना इतर मुलांबरोबर मिळून मिसळून कसे जीवन जगू शकतात ज्याच्याबरोबर आपण त्यांना मार्गदर्शन करायचं. 4-1 वर्ष अगोदर आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक हॉस्टेल सुरू केले. ही मुलं स्वतःची स्वयंपाक करतात, ते हॉस्टेलची मुलं, आणि ते सर्व बाबतीत ते स्वतंत्र राहतात. आम्ही त्या मुलांना वेगळं करत नाही, कारण वेगळे केल्यानंतर मुलांना एका मनामध्ये एक संकोच, एक विचार येणार की आम्ही इतर मुलांसारखं नाही, आम्ही राहू शकत नाही, आम्ही खेळू शकत नाही. मुलंसुद्धा काही जण एकमेकांची चांगली काळजी घेतात. जर त्यांना समजलं की एक विद्यार्थी जरा अशक्त आहे किंवा त्यांना नाही जमत खेळायला किंवा त्याचं स्वतःचं काम करायला, तर दुसरी मुलंसुद्धा त्यांना परस्पर मदत करतात. जे मुलं जे आणि शाळेला जायचं नव्हतं त्या मुलांसाठी आम्ही उजळणी वर्ग चालवायचे आणि त्यांना नंतर त्यांची तयारी करून आम्ही त्यांना शाळेत पाठवायचं परीक्षा देण्यासाठी. आपण खोलीमध्ये बसू. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की हायड्रॉक्सी युरिया आणि फॉलिक ॲसिडचे औषधं व्यवस्थित द्यायला पाहिजे. आपल्या संस्थेमध्ये माणसं आहेत जे मुलांची देखरेख करतात आणि हे औषधं घ्यायला त्यांना आठवण करतात. या मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक मोठी व्यवस्था काम करते. शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि सरकार सगळ्यांचं एकच ध्येय, प्रत्येक मुलाला शिकता आणि जगता यावं. हमने एक रजिस्ट्री शुरू की ताकि हम जाने कि हमारे कौन से पेशेंट्स हैं और फिर हम उनको फॉलो अप कर सकते हैं. जब भी उनकी दवाई ख़त्म होने वाली होती है हम उनको कॉल करके याद दिलाते हैं कि आपकी दवाई ख़त्म होने वाली है, आप आ जाइए. उनका हाथ पकड़ के चलना बहुत ज़रूरी है. जब हमने ये रजिस्ट्री और फॉलो अप शुरू किया और उनके साथ हम चलने लगे और उनको ऐसा लगा कि हम उनके दोस्त हैं, तब दे बिगैन टू टेक अस मोर सीरियसली. और कोई नई तकलीफ होती है तो आना और दवाई लगातार लेना. ठीक है, ठीक है. स्टेट ब्लड ट्रांसफ्यूजन कॉर्पोरेशन होता है जो मुंबई में है. सो अंडर दिस देयर इज़ अ प्रोविज़न कि सब सिकल सेल डिजीज़ पेशेंट्स को फ्री ब्लड ट्रांसफ्यूजन मिले कहीं भी महाराष्ट्र स्टेट में. तो उसके लिए एक कार्ड बनाना होता है. सो फॉर अबाउट 300+ पेशेंट्स हमारी वो कार्ड्स बन चुके हैं. जैसे ही हमारे पास न्यू पेशेंट्स आते हैं हम उनका वो कार्ड बनाने के लिए फॉर्म्स भर के मुंबई भेजते हैं ताकि उनको वो कार्ड मिले और उसकी सुविधा मिले. सिकल सेल कार्ड म्हणजे तुमचं आरोग्य ओळखपत्र. या कार्डावर तुमचं नाव, तपासणीचा निकाल आणि रक्तगट लिहिलेला असतो. हे कार्ड बनवण्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जा. तिथं तुमचं रक्त तपासलं जातं, निकाल नोंदवला जातो आणि काही दिवसात कार्ड तयार होतं. कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्र घ्या. आधार कार्ड, रेशन कार्ड, रक्त तपासणीचा अहवाल आणि 2 पासपोर्ट साईज फोटो. हे कार्ड मिळालं की तुम्हाला मोफत औषधं, रक्तदान आणि सल्लामसलत मिळू शकते. म्हणून प्रत्येक सिकल सेल रुग्णाने आपले कार्ड बनवून घ्यावे. तुम्हाला हे जे कार्ड आहे ना, ग्रामीण रुग्णालयात, त्यानंतर RHला, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम त्याची नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ते कार्ड कॅरियर आहे किंवा पॉझिटिव्ह आहे सिकल सेल ते आधी बघितलं जाईल आणि त्यानुसार तुम्हाला फॉलिक ॲसिड आणि हायड्रोक्सिरिया हे जे मेडिसिन आहे हे पूर्णपणे मोफत दिले जातील सरकारकडनं. ते याच्यात संजय गांधी निराधार नावाची जी योजना आहे त्या योजनेचा फायदा असा की जो सिकल सेल पीडित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्या योजनेत अंतर्गत 1500 रुपये दरमहा लाभ दिला जातो. या आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणजे त्या नर्स, आशा कार्यकर्त्या आणि समाजसेविका, ज्या रोज गावागावात जातात, रुग्णांची विचारपूस करतात आणि सगळ्यांना काळजी घ्यायला शिकवतात.
सिकलसेल पेशंटला म्हणजे आळा घालण्यासाठी शासनाने बरेच काही योजना पण सुरू केलेल्या आहे आणि वैद्यकीय दृष्ट्या त्याच्यावर उपचारसुद्धा सुरू केलेले आहे. कसं काय झालं ते ट्रीटमेंट नहीं केली वेरी किंवा जे गोळ्या औषध हैं तो नहीं लेतो वेरी तर त्या बाबतीમાં होती आले समुपदेशन कहते हैं कि तुम गोळ्या ले जा गोळ्या की तुमने त्रास नहीं वे जे सांधे दुखते हैं हाथ पाय दुखता हा चक्कर आवे है डोळान पिवळा सर वेथा ते नहीं वेरान जो जे या कहता त्या नाम को जैन समुपदेशन कहते हैं. आपले जे काही आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत जनजागृती केली जाते. शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये विशेष आरोग्य शिबिरं आयोजित करतो आणि या शिबिरांमध्ये मुलांमध्ये या कार्यक्रमाबद्दल किंवा या आजाराबद्दलचं त्यांना मार्गदर्शन देखील केलं जातं आणि त्याचबरोबर त्यांचं तिथे तपासणी देखील केली जाते, जेणेकरून या आजाराचं त्वरित लवकरात लवकर त्या मुलांमध्ये निदान होईल आणि लवकर निदान झालं तर त्यांचं पुढे उपचार देखील लवकर चालू होतील आणि किंबहुना पुढे त्याच्यावरती प्रसार पण कमी होईल आणि त्यांना होणारे त्याच्यात धोके जे पुढचे आहेत ते देखील आपल्याला टाळता येतील. पण सिकल सेल या आजारासाठी आपण नंदुरबार आणि गडचिरोली या दोन्ही ठिकाणी दोन्ही जिल्ह्यांमध्ये पेशंट ग्रुप तयार करण्यात आले. हे पेशंट ग्रुप आपण PSC प्राथमिक आरोग्य स्तरावर आणि सब सेंटर स्तरावर तयार करण्यात आले आहेत. जसे आपण इथे टोटल 7 PSC स्तरावर पेशंट सपोर्ट ग्रुप तयार केले आहेत. आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आष्टे, अक्कलकोवामध्ये वाण्याविहीर, तळोदामध्ये वालेरी, धडगावमध्ये धनाजे, मांडवी आणि चुलवड, शहादामध्ये कलसाडी या ठिकाणी पेशंट सपोर्ट ग्रुप तयार करण्यात आले आहे. शासनाचे बरेच यंत्र आहे किंवा सुविधा असतात, पण त्या सुविधाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खाजगी प्रयत्नाची गरज आहे. कनेक्शन करण्यासाठी आपल्या सिटिझन्सची पण गरज आहे. वेगळ्या पद्धतीने आपण संस्थेच्या मार्गाने करू शकतो किंवा वैयक्तिकसुद्धा आपण एका लहान गावामध्ये जाऊन ती सेवा करू शकतात लोकांची. समोरचा जो परिवार आहे त्या परिवाराला माझी गरज आहे आणि मी त्यांचे प्रश्न मी गेल्याशिवाय ते सोडवू शकत नाही. मी जर गेलो तर त्यांचं त्या परिवारातलं जे पेशंट असेल त्याचे म्हणजे जीवनात बदल होऊ शकतो. पण मी जर नाही गेलो तर त्यांच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट म्हणून मी कुठंतरी कमी पडतो. मग माझी एक जबाबदारी आहे की मी तिथं जाऊन त्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतील यासाठी मी प्रयत्न करावे. माझे फील्ड वर्कर जे लोकांचे घरी जात आहेत आणि टेस्टिंग करत आहे त्यांना सर्वात पहिले तर माझा खूप खूप धन्यवाद. मला माहिती आहे की नंदुरबारमध्ये खूप अवघड टेरेन आहे, खूप डिफिकल्टी पण होतो सकाळी उठून 50 घरांमध्ये 100 घरांमध्ये जाणं आणि विजिट देणं. तर त्यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. मी प्रत्येकदा माझे प्रत्येक फील्ड वर्करला हाच सांगते की जर तुमच्या स्तरावर एक पेशंटला बेस्ट हेल्थ केअर ही मिळत नाही तर आय एम ऑलवेज अवेलेबल. म्हणजे माझा नंबर मला असं वाटतं की सगळ्यांकडे आहे. कोणता पण असा पेशंट ज्यांना हेल्थ केअर मिळण्यामध्ये काही पण त्रास येतो आणि तुम्हाला नाही समजत की तुम्हाला काय केलं पाहिजे त्या सिच्युएशनमध्ये, तर मोकळे होऊन तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकतात. CO जिल्हा परिषद पण आहेत आणि आपल्याला हा एन्श्युअर करायचं आहे की प्रत्येक पेशंटला वेदर इट इज सिकल सेल किंवा रिप्रोडक्टिव्ह आणि चाइल्ड हेल्थ किंवा आपण कोणते पण डिझीजबद्दल बोलूया, ज्या गोष्टीसाठी शासनाने आपल्याला पैसे दिले आहे आणि फॅसिलिटी दिली आहे ती गोष्टी आपल्याला 100% लोकांपर्यंत पोहोचवलीच पाहिजे आणि त्यामध्ये काही पण अडचण आली की आम्हाला कृपया करून सांगायला पाहिजे. सिकल सेलवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आणि आरोग्य कर्मचारी तुमच्यासोबत आहेत. मोफत औषधं, तपासणी आणि सल्लामसलत सर्व सेवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहेत. सिकल सेल संदर्भात कोणतीही माहिती, तपासणी किंवा औषधांसाठी संपर्क करा 02564 299 291 किंवा 02564 299 274. जर तुम्हाला सिकल सेलचा धोका असल्याची शंका वाटत असेल तर तत्काळ तपासणी करा. ही तपासणी तुमच्या जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहे. तुमच्या आशा कार्यकर्त्या आता घरच्या घरीही ही चाचणी करू शकतात. विशेष कागदावर रक्ताचा फक्त 1 थेंब घेतला जाईल. ही DBS चाचणी आहे, सोपी आणि प्रभावी. आशा कार्यकर्त्या ॲपच्या माध्यमातून तुमच्या चाचणीचे निकाल स्कॅन करतील आणि ही माहिती
प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळेल, ज्यामुळे तुमचा पुढील उपचार व देखरेख योग्य प्रकारे करता येईल. लहान मुले, गर्भवती महिला आणि विवाह इच्छुक जोडपे यांनी तपासणी नक्की करून घ्यावी. आवश्यक औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. उपचारासाठी विलंब करू नका. आजच संपर्क साधा 025564299291 किंवा 025642999274. तुम्ही औषधे नियमितपणे घेत आहात की नाही हे तपासण्यासाठी हेल्पलाईन तुम्हाला फोन करेल. तसेच ही सेवा तुम्हाला संजय गांधी निराधार योजना, अपंगत्व प्रमाणपत्र आणि इतर सामाजिक सहाय्य योजनांशी जोडून देईल. आमचे समुपदेशक तुमचे प्रश्न काळजीपूर्वक ऐकतील, शंका दूर करतील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतील. स्वतःला कधीच एकटं समजू नका. जिल्ह्यातील ठिकठिकाणी कार्यरत सिकल सेलसाठी विशेष सपोर्ट ग्रुप्स तुम्हाला आधार, दिलासा आणि आत्मविश्वास देतील. प्रत्येक महिन्याच्या शेवटी आयोजित होणाऱ्या सिकल सेल मेळाव्यात सहभागी व्हा. अधिक माहिती मिळवा. आपले अनुभव व्यक्त करा. चला, बदलाची सुरुवात आपणच करूया.